रायगड जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपालिका निवडणुकांसाठी मतदानानंतरच्या ईव्हीएम मशीन सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर सज्ज आहे। श्रीवर्धन नगरपरिषद मतदानानंतर श्रीवर्धन प्रशासकीय भवन येथे स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले असून स्ट्रॉंग रूम बाहेर राज्य राखीव दलाचे 10 पोलीस, 5 रायगड पोलीस, 1 पोलीस उपनिरीक्षक असा सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी। नमस्कार, मी धम्मशील सावंत। आज रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती प्रशासकीय भवन श्रीवर्धन या ठिकाणी मी आलेलो आहे। आपण जर पाहिलं तर नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांची जी मतदान प्रक्रिया पार पडली त्यानंतर स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेले आहेत। श्रीवर्धन या ठिकाणी प्रशासकीय मध्यवर्ती भवन जे आहे श्रीवर्धनचं त्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त स्ट्रॉंग रूमच्या बाहेर लावण्यात आलेला आहे। आणि या संपूर्णतः बंदोबस्तामध्ये जर आपण पाहिलं तर राज्य राखीव दलाचे 10 पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। त्याबरोबरच रायगड जिल्ह्यातील 5 पोलीस आणि 1 पोलीस उपनिरीक्षक पोलीस अधिकारी यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त या ठिकाणी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याची पुरेपूर दक्षता जी आहे ती श्रीवर्धन मध्ये घेण्यात आलेली आहे। आणि रायगड जिल्ह्यातील एकूणच नगर परिषदेच्या निवडणुकांची प्रक्रिया ज्या ज्या ठिकाणी पार पडली तेथे देखील स्ट्रॉंग रूम मधील मशीन ज्या ठिकाणी ठेवलेले आहेत त्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर अशाच पद्धतीचा कडेकोट पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी उत्तम प्रकारे पोलीस बंदोबस्त ठेवल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं। आणि श्रीवर्धन मध्ये देखील चांगल्या पद्धतीनं पोलीस बंदोबस्त स्ट्रॉंग रूमच्या बाहेर या ठिकाणी ठेवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।